नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. ऑफबीटवर आपण विषय कसे घेऊन येतो तुम्हाला माहिती आहे. त्याची सुरुवात आज मी तुम्हाला एक पत्र दाखवून करणार आहे. ते पत्र तुम्ही व्यवस्थित बघावं, नाव वाचावं कोणी लिहिलं आहे ते आणि त्याचा मायना थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, हे पत्र तुम्ही वाचलं जातं, स्क्रीनवर तुम्हाला दिसलं असेल. 19 जून 2023ला राज्यसभेचे सन्माननीय सदस्य माननीय संजय राऊत साहेब यांनी युनायटेड नेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे सर्व देशांची मिळून झालेली, त्या संघटनेचे जे प्रमुख आहेत सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटरेस यांना लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी काय मागणी केलेली आहे की 20 जून हा वर्ल्ड ट्रेटर्स डे, म्हणजे आपण ज्यांना म्हणतो गद्दार किंवा जे विश्वासघात करतात किंवा जे फुटीर असतात, तर आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस, फुटीर दिवस म्हणून 20 जूनला मान्यता देण्यात यावी असं त्यांचं म्हणणं या पत्राद्वारे त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि त्याच्यात काय म्हणतात की शिवसेनेचा जो मूळ गट होता तो गट फुटून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतंत्र आपलं एक गट स्थापन केला आणि त्याला शिवसेना म्हणून मान्यता मिळावी अशा पद्धतीचं ते पुढचं झालेलं रामायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 40 आमदार त्यांच्यासोबत गेले होते आणि ती तारीख होती 20 जून. त्यामुळे 20 जून हा गद्दार दिवस, ट्रेटर्स डे असं त्यांचं म्हणणं आहे की तो म्हणून जाहीर करावा. आता 20 जून 2023 आणि आज तारीख आहे डिसेंबरच्या आपल्या पहिल्या सप्ताहात आपण आलोत. हा सगळा मोठा कालखंड गेला आहे. त्याच्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, प्रचंड बहुमत मिळालं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री झाले, आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले. आता संजय राऊत यांनी 19 जून 2023ला ही जी मागणी केली आणि 20 जून हे जे 2022च्या ह्या ज्या घटना आहेत त्या घटनांचं हे जे सगळं प्रकरण आहे, ह्या प्रकरणामध्ये हे राज्यांतर्गत घडलेल्या गोष्टींचं किंवा घटनेचं प्रकरण आहे. या प्रकरणाचा केंद्राशी काही संबंध नाही. हा आपल्या भारत देशातल्या एका राज्यातल्या अंतर्गत प्रश्नांचा विषय आहे. त्यामुळे हा विषय आंतरराष्ट्रीय संघटनेवर नेण्याचं काही कारण नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की हा जो एका पक्षाचा अंतर्गत वाद आहे तो वाद त्या पक्षापुरता मर्यादित आहे. त्या वादामध्ये इतरांना ओढणं आणि राष्ट्रीय स्तरावर त्या वादाची परिणती एका वेगळ्या दिशेने जाईल आणि त्याचं खापर केंद्र शासनाच्या माथ्यावर फुटून ते एका वेगळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित करायचं, जिथं राज्यांचे मुद्दे येणं अप्रस्तुत आहे, गैरलावू आहे, तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावर काही चर्चा, वादविवाद, काही सामंजस्याच्या गोष्टी, काही आदानप्रदान, शिक्षण असेल, सांस्कृतिक संबंध असेल, आरोग्य असेल, इतर काही तंत्रज्ञान असेल, पर्यावरणाची गोष्टी असतील, शेतीशी संबंधित गोष्टी असतील, पृथ्वीचं तापमान कसं कमी होतं आहे, पर्यावरणाचे विविध पैलू असतील किंवा साथीचे आधार आहे जसं कोरोना आहे, कोविड आहे, लसचं आदानप्रदान असेल, तंत्रज्ञान असेल, अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मानवजातीला हितकारक होतील, मानवजातीच्या विकासाला पोषक होतील, प्रेरक ठरतील अशा गोष्टींची चर्चा होणं तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित असतं. मग पाऊस किती झाला, मग फूड सिक्युरिटी आहे का, अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार आहे का, कुठल्या देशापासून कुणाला काय मदत होऊ शकेल, विविध गोष्टींची अशी चर्चा करण्यात येते आंतरराष्ट्रीय स्तरावर. युनायटेड नेशन त्याचं काम करतं. त्याच्या विविध इतर संघटना, विविध उपसंघटना आहेत ज्या विविध क्षेत्रात काम करत असतात आणि दरवर्षी ते विविध दिवस साजरे करत असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय जलदिन असेल किंवा ह्यावर्षी मिलेट, ज्याला आपण श्रीअन्न म्हणतो, त्यांचं महत्त्व जगाला कळावं म्हणून ते वर्षच म्हणून साजरं केलं, मिलेट इयर म्हणून. अशा पद्धतीचं हे काम चालतं, जे काम मानवजातीला उपयोगी आहे.
अशा ह्या फोरमवर, अशा ह्या व्यासपीठावर असा हा आपल्या अंतर्गत राज्यस्तरीय पक्षामधला विषय नेणे हे कितपत योग्य आहे, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुमच्या पक्षाशी फुटून काही लोक निघून गेले म्हणून ते गद्दार आहेत, फुटीर आहेत, असं तुमचं म्हणणं आहे. तथापि ते तुमचं म्हणणं तुमच्यापुरतं आणि ह्या पक्षापुरतं, राज्यापुरतं मर्यादित राहिलं असतं तर बरं झालं असतं. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पक्षाची, त्या संपूर्ण घटनेची, राज्याची, मराठी जणांची शोभा व्हायला नको होती, असं माझं प्रांजळ मत आहे. त्याच्यातून राज्याच्या नावाला कमीपणा येतो, देशाच्या नावाला कमीपणा येतो आणि युनायटेड नेशनला असं नको वाटायला की अरे ही आंतरराष्ट्रीय संघटना देशाची आहे आणि एका राज्याच्या अंतर्गत पक्षातला अंतर्गत प्रश्न एका त्या पक्षाच्या सन्माननीय राज्यसभा सदस्यांनी माझ्यापुढे का मांडला आणि ह्याचं औचित्य काय, याची प्रासंगिकता काय, हे असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले असतील आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं नावाला कमीपणा आला असावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा असा विचार करा. आपल्या घरातला अंतर्गत प्रश्न असेल तर तो अंतर्गत प्रश्न आपण आपल्या पद्धतीने बसून सोडवून, चार मोठ्या माणसांचा सल्ला घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन सोडवायचा का चव्हाट्यावर न्यायचा? बरोबर आहे का नाही? का चावडीवर न्यायचा? का ग्रामपंचायतीत न्यायचा? का पंचायत समितीत न्यायचा? का जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत न्यायचा? कुठे न्यायचा? तर असे हे प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्या प्रश्नामुळे आपल्या मराठी जनांना, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या राज्याला कमीपणा, अप्रतिष्ठा येता कामा नये, असं माझं म्हणणं आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं प्रकरण झालं त्याबद्दल आपल्याला कुठलंही भाष्य करायचं नाही. ते सगळं घडून गेलं आहे. पुलाखालून पाणी वाहून गेले. आता आपण नव्या अध्यायात आलो आहे. नवं सरकार आले, ते काम करायला सुरुवात करत आहे. आता आपल्याला माहिती आहे हे 20 जून असा दिवस साजरा करा म्हणून म्हणतायत, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत की जे लोक तुम्हाला निघून गेलेत त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणताय की ते विश्वासघाती आहे, गद्दार आहे, त्यामुळे तो 20 जून 2022 जो काय आहे तो आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस, विश्वासघात दिवस, फुटीर दिवस म्हणून साजरा करा. परंतु ते लोक का निघून गेले होते? ते लोक निघून गेले होते कारण मूळ पक्षाने त्यांची जी मूळ विचारधारा आहे हिंदुत्वाची, तिचा त्याग केला होता. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारधारेशी गद्दारी करणारे, विश्वासघात करणारे, तिथं फुटीर होणारे लोक, ह्यांचं काय? त्यामुळे जे फुटून गेले त्यांनी ह्यांना गद्दार म्हणले कारण ह्यांनी विचारांशी प्रतारणा केलेली आहे. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे ते गद्दार आहेत, ते विश्वासघातकी आहेत, ते ट्रेटर आहेत, असं ह्या गटाचं म्हणणं आहे. आणि ह्यांनी पक्ष सोडला म्हणून हे गद्दार आहेत असं यांचं म्हणणं आहे. सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, ह्याचा आढावा प्रेक्षकांनी, दर्शकांनी, वाचकांनी घ्यायचा आहे. आणि दुसरी ह्याच्यामधली आणखी एक गोष्ट की 20 जून हे असं का करतायत आणि 20 जून आंतरराष्ट्रीय ट्रेटर्स डे म्हणून साजरा का करायचा? तर 21 जून हा ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनला एक वेगळी मानसन्मान, ओळख निर्माण करून दिलेली आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सगळ्या जगाने स्वीकारलेला आहे. सगळं जग आज योगशास्त्राचं पालन करतं आहे, योग नियमन आचरण करत आहे. शरीराची शुद्धी, आरोग्य, चांगलं जीवन, चांगले सकारात्मक विचार ह्या योगाच्या माध्यमातून जगभर पोचत आहेत. आणि जगाला पॉझिटिव्ह अशी एनर्जी आपण दिली आहे, सकारात्मक एनर्जी. त्याने जगामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं आहे. अनेक लोक भारताच्या ह्या मूळ संस्कृती, मूळ सनातन संस्कृतीच्या ह्या अलौकिक पैलूने प्रभावित झालेले आहेत. आणि त्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न 20 जून आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस म्हणून साजरी करा असं सांगून करायचा प्रयत्न आहे का काय? अशी शंका तुमच्या माझ्या मनात आली तर ती नाही कशी म्हणायची असं मला वाटतं. त्यामुळे हे जे पत्र तुम्हाला मी दाखवलं आहे ते पत्र गुगलवर तुम्ही सर्च करा, ते उपलब्ध आहे, ते शोधा, ते वाचा. आणि असं पत्र लिहिण्यात आलं, तुमच्या वाचनात कधी आलं का नाही, तुम्हाला कोणी सांगितलं का नाही, तुम्ही कुठल्या मराठी बातम्यांमध्ये, हिंदी बातम्यांमध्ये कधी ऐकलं का नाही, कुठल्या मराठी वृत्तपत्रात, हिंदी वृत्तपत्रात हे पाहिलं का नाही. इंग्रजी वृत्तपत्रांनी याची दखल घेतली होती, पण मराठी वृत्तपत्रांनी, मराठी वृत्तवाहिन्यांनी याची दखल घेतली
असावी कदाचित, पण वर्तमानपत्रांनी घेतली असेल का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. तर असा हा सगळा प्रकार आहे. हा प्रकार तुम्हाला माहिती होता का नाही मला माहिती नाही, परंतु हा आपल्या ऑफबीटचा विषय होतो म्हणून मी तो घेऊन आलेलो आहे. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आहे कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून जरूर कळवा आणि आपल्या या ऑफबीटच्या प्रवासात सर्वांना सामील करून घ्या, जोडत राहा. आपला व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढा असतो की ही घडलेली घटना आहे किंवा हे घडत आहे, हे काहीतरी नवीन आहे, ह्याचे वाचकांना, दर्शकांना, प्रेक्षकांना ओळख करून द्यायची आणि हे असं आहे. कुणाचाही टीका-टिप्पणी करण्याचा, कुणाला दोषारोपण करण्याचा, कुणाला दुखवण्याचा आपला हेतू मुळीच नसतो आणि नसणार आहे. आपण फक्त या वाटेवरचे एक प्रवासी आहोत, जे असा अभ्यास करत, सांगत पुढे चाललेलो आहोत. तुम्हालाही पुढे आमच्यासोबत यायचं असेल तर हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ.